संत बाळूमामा कोणत्या जातीचे होते? पूर्ण माहिती. प्रस्तावना. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले संत बाळूमामा हे साधेपणा, भक्ती, सेवा आणि अध्यात्मासाठी ओळखले जातात. बाळूमामांच्या जीवनाबद्दल अनेक कथा, आख्यायिका आणि लोकपरंपरा आजही भक्तांमध्ये प्रचलित आहेत. विशेषतः धनगर समाजामध्ये बाळूमामांना अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. बाळूमामा कोणत्या जातीचे होते हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. उपलब्ध मंदिर संस्थेच्या माहितीनुसार संत बाळूमामा यांचा जन्म धनगर समाजातील कुटुंबात झाला होता. आदमापूर येथील बाळूमामा मंदिराच्या अधिकृत माहितीत त्यांचा उल्लेख कुरुबा गौडा, धनगर समाजातील असा करण्यात आला आहे. त्यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोळ या गावात झाला होता. म्हणून थोडक्यात उत्तर असे आहे की संत बाळूमामा धनगर समाजातील होते. मात्र त्यांचे संत म्हणून कार्य कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित राहिले नाही. सर्व जाती धर्मांतील लोक त्यांना श्रद्धेने मानत आले आहेत. बाळूमामांचा जन्म आणि कुटुंब. उपलब्ध माहितीनुसार बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोळ गावात झाला. आदमापूर मंदिराच्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांचे नाव मयप्पा आणि आईचे नाव सुंदरा असे दिले आहे. काही इतर चरित्र परंपरांमध्ये आईचे नाव सत्यवा असे आढळते. त्यामुळे आईच्या नावाबाबत स्रोतांमध्ये फरक दिसतो. अक्कोळ हे त्या काळी मुंबई प्रांताच्या भागात असलेले गाव होते. आज ते कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आहे. बाळूमामांचा जन्म साध्या धनगर कुटुंबात झाला अशी विविध चरित्र परंपरांमध्ये नोंद आहे. धनगर समाजाची पारंपरिक जीवनपद्धती पशुपालन, मेंढपाळी आणि भटकंतीशी जोडलेली होती. बाळूमामांच्या जीवनातही मेंढ्या बकऱ्या राखण्याचे काम महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांच्या जीवनाचा आणि धनगर समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जवळचा संबंध दिसून येतो. धनगर समाज म्हणजे काय? धनगर हा महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांत आढळणारा पारंपरिक पशुपालक समाज आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात धनगर समाजाच्या विविध स्थानिक परंपरा आढळतात. कर्नाटकात कुरुबा समाजाशी संबंधित परंपरांचाही उल्लेख केला जातो. बाळूमामांच्या संदर्भात धनगर आणि कुरुबा गौडा हे उल्लेख काही स्रोतांमध्ये एकत्र आढळतात. आदमापूर मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर बाळूमामा कुरुबा गौडा धनगर समाजातील असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. म्हणून बाळूमामांच्या सामाजिक पार्श्वभूमीबद्दल बोलताना धनगर समाज हा प्रमुख उल्लेख मानला जातो. बाळूमामा आणि मेंढपाळीचे जीवन. बाळूमामांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मेंढ्या बकऱ्यांची देखभाल. त्यांच्या काळातील ग्रामीण जीवन अत्यंत साधे होते. शिक्षण, आधुनिक सुविधा आणि आर्थिक साधने मर्यादित असताना पशुपालन हा अनेक कुटुंबांचा जीवनाधार होता. बाळूमामा देखील या पारंपरिक जीवनाशी जोडलेले होते. ते मेंढ्या बकऱ्यांचा कळप घेऊन विविध ठिकाणी फिरत असत अशी लोकपरंपरा सांगते. त्यांच्या या भटकंतीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक गावांशी त्यांचा संपर्क आला. याच कारणामुळे बाळूमामांचे व्यक्तिमत्व केवळ एका गावापुरते किंवा एका समाजापुरते मर्यादित राहिले नाही. ते गावोगावी फिरत असताना अनेक सामान्य लोकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या साधेपणामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा निर्माण झाली. बाळूमामा धनगर समाजाचे संत का मानले जातात? धनगर समाजात बाळूमामांची विशेष श्रद्धा आहे. त्यांच्या जीवनातील साधेपणा, मेंढपाळीचे काम, ग्रामीण जीवन आणि समाजाशी असलेला संबंध यामुळे धनगर समाज त्यांना आपल्या परंपरेशी जोडून पाहतो. धनगर समाजातील अनेक भक्तांसाठी बाळूमामा हे केवळ संत नसून प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नावाने मंदिर, यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि भंडारे आयोजित केले जातात. आदमापूर हे बाळूमामांच्या भक्तीचे प्रमुख केंद्र बनले आहे. तेथे असलेल्या समाधी मंदिराला महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर भागांतून भाविक भेट देतात. अधिकृत मंदिर माहितीनुसार बाळूमामा लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. पण बाळूमामा फक्त धनगर समाजाचे संत नव्हते. हा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे. बाळूमामांचा जन्म धनगर समाजात झाला असला तरी त्यांच्या संत परंपरेचा प्रभाव एका जातीपुरता मर्यादित राहिला नाही. विविध समाजांतील लोक त्यांना श्रद्धेने मानतात. त्यामुळे बाळूमामा धनगर समाजाचे होते हे त्यांच्या जन्माच्या सामाजिक पार्श्वभूमीचे वर्णन आहे. ते फक्त धनगर समाजासाठीच होते असा अर्थ त्यातून काढता येत नाही. बाळूमामांच्या भक्तांमध्ये विविध समाजांतील लोक आहेत. त्यांच्या भक्तीमध्ये जातीभेदापेक्षा श्रद्धा, सेवा आणि मानवतेला महत्त्व दिले जाते अशी भक्त परंपरेतील धारणा आहे. म्हणूनच आज बाळूमामा हे महाराष्ट्र, कर्नाटकातील व्यापक लोकश्रद्धेतील संत म्हणून ओळखले जातात. बाळूमामांचे साधेपण. बाळूमामांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे साधेपण. ते सामान्य ग्रामीण जीवन जगले. मोठ्या राजवाड्यात किंवा श्रीमंत कुटुंबात त्यांचा जन्म झाला नव्हता. साध्या कुटुंबातून आलेल्या या व्यक्तीने पुढे लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांच्या जीवनकथेत गरीब, सामान्य आणि कष्टकरी लोकांशी असलेली जवळीक दिसते. त्यामुळे ग्रामीण समाजाला त्यांच्यात आपलेपणा जाणवला. धनगर समाजाच्या कष्टकरी जीवनाशी त्यांचे जीवन जुळत असल्यामुळे या समाजात त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता निर्माण झाली. बाळूमामांचे गुरु आणि आध्यात्मिक जीवन. बाळूमामांच्या चरित्राबाबत अनेक लोकपरंपरा प्रचलित आहेत. काही कथांमध्ये त्यांना गुरु म्हणून मुळे महाराज भेटल्याचा उल्लेख येतो. या भेटीनंतर त्यांच्या आध्यात्मिक जीवनाला वेगळी दिशा मिळाल्याची भक्त परंपरा सांगते. या कथांमध्ये चमत्कार आणि आध्यात्मिक अनुभवांचे अनेक वर्णन आढळते. मात्र अशा गोष्टी श्रद्धेचा भाग म्हणून पाहणे योग्य आहे. त्यांना प्रमाणित ऐतिहासिक घटना म्हणून मांडताना सावधगिरी आवश्यक आहे. बाळूमामा आणि समाजसेवा. बाळूमामांच्या भक्ती परंपरेत समाजसेवेला महत्त्वाचे स्थान आहे. लोकांना चांगले जीवन जगण्याचा सल्ला देणे, वाईट सवयींपासून दूर राहण्यास सांगणे आणि श्रद्धा व सदाचाराचा मार्ग दाखवणे अशी त्यांची प्रतिमा भक्तांमध्ये आहे.
आदमापूर मंदिराच्या माहितीतही त्यांच्या संदेशामध्ये श्रद्धा, प्रेम आणि साध्या पवित्र जीवनावर भर दिलेला दिसतो. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व केवळ धार्मिक चमत्कारांच्या कथांमधून समजून घेण्यापेक्षा त्यांच्या साध्या जीवनशैलीतून आणि लोकांशी असलेल्या नात्यातून समजून घेणे महत्त्वाचे आहे. बाळूमामांच्या नावाने चांगभलं. बाळूमामाच्या नावानं चांगभलं हा जयघोष महाराष्ट्रातील अनेक भागांत प्रसिद्ध आहे. विशेषतः बाळूमामांच्या भक्तांमध्ये हा जयघोष श्रद्धेचा आणि भक्तीचा भाग आहे. बाळूमामांच्या नावाशी जोडलेली ही भक्ती ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. त्यांच्या यात्रांमध्ये, मंदिरांमध्ये आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. आदमापूरचे महत्त्व. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे बाळूमामांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे बाळूमामांचे समाधी मंदिर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. बाळूमामांच्या जीवनातील प्रमुख स्मृती आणि भक्ती परंपरा आदमापूरशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे बाळूमामांच्या इतिहासाचा अभ्यास करताना आदमापूरचे महत्त्व दुर्लक्षित करता येत नाही. बाळूमामा कोणत्या जातीचे होते? स्पष्ट उत्तर. आता मुख्य प्रश्नाचे स्पष्ट उत्तर. संत बाळूमामा यांचा जन्म धनगर समाजात झाला होता. उपलब्ध मंदिर, स्त्रोत आणि अनेक चरित्र परंपरांमध्ये त्यांना धनगर समाजातील संत म्हणून वर्णन केले आहे. काही स्रोतांमध्ये कर्नाटकातील कुरुबा गौडा धनगर असा संयुक्त उल्लेखही आहे. त्यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोळ गावात झाला. जन्मतारीख 3 ऑक्टोबर 1892 अशी आदमापूर मंदिराच्या अधिकृत माहितीत दिली आहे. संत म्हणून त्यांची ओळख. जन्माने धनगर असले तरी संत म्हणून बाळूमामांची ओळख सर्व समाजांमध्ये निर्माण झाली. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे 2 पैलू वेगळे समजणे गरजेचे आहे. पहिला पैलू म्हणजे सामाजिक पार्श्वभूमी, ते धनगर समाजात जन्मले. दुसरा पैलू म्हणजे संत म्हणून प्रभाव, त्यांच्या भक्तीला आणि स्मृतीला विविध समाजांतील लोकांनी स्वीकारले. हीच गोष्ट बाळूमामांच्या लोकप्रियतेचे एक मोठे कारण आहे. बाळूमामांचा वारसा. बाळूमामांच्या निधनानंतरही त्यांची भक्ती परंपरा कायम राहिली. आदमापूरमधील समाधीस्थळ आजही भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. त्यांच्या नावाने विविध ठिकाणी भक्तीपर कार्यक्रम, यात्रा आणि धार्मिक उपक्रम होत असतात. त्यांच्या जीवनातील साधेपणा आणि कष्टकरी पार्श्वभूमीमुळे ग्रामीण समाजात त्यांची प्रतिमा विशेष मजबूत झाली. धनगर समाजासाठी तर ते अभिमानाचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जातात. निष्कर्ष. संत बाळूमामा हे धनगर समाजातील संत होते. याला उपलब्ध मंदिर, स्त्रोत आणि अनेक चरित्र परंपरांचा आधार आहे. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोळ गावात धनगर कुटुंबात झाला अशी नोंद आहे. त्यांचे बालपण आणि जीवन ग्रामीण वातावरणात गेले. मेंढपाळी आणि पशुपालनाशी त्यांचा संबंध होता. पुढे त्यांच्या साधेपणामुळे, भक्तीमुळे आणि लोकांशी असलेल्या जवळीकीमुळे त्यांना संत म्हणून मान मिळाला. धनगर समाजात जन्मलेले बाळूमामा पण सर्व समाजांच्या श्रद्धेचे संत अशी त्यांची ओळख आज अधिक योग्य प्रकारे सांगता येईल. त्यांच्या जातीची माहिती ही त्यांच्या जन्माची सामाजिक पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे, परंतु त्यांच्या संतत्वाचा प्रभाव एका समाजापुरता मर्यादित नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भक्तांसाठी बाळूमामा आजही श्रद्धा, सेवा, साधेपणा आणि भक्तीचे प्रतीक आहेत.